धनगर समाजाच्या वतीने आज राज्यव्यापी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। धनगर आरक्षण प्रश्नावरून आज सांगोल्यामध्ये रस्ता रोको, एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी, शेळ्या मेंढ्यांसह आंदोलन रस्त्यावर। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे। मागच्या 15 दिवसापासून पंढरपूर शहरामध्ये 6 धनगर बांधव अन्नत्याग करून धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये जे आरक्षण संविधानाने दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व या तालुक्यातील समाज बांधव, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारने हे लवकरात लवकर एसटी प्रवर्गामध्ये धनगर समाजाला समावेश करून त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित राहिलो। हा एकतर धनगर समाजाचं आंदोलन हे अंमलबजावणीसाठी आहे आणि एकंदर मागच्या संविधान झालं, अनुसूचित जातींची जी यादी झाली त्याच्यामध्ये 36 क्रमांकाचं ते धनगड हे जे नाव आहे आणि त्याच्यावर सातत्याने गेली कित्येक दशक प्रत्येक सरकार असेल, आत्ताचं विद्यमान सरकार असेल, विरोधी पक्ष असतील, कोणी अदलाबदल कित्येक सरकार झाले, पण त्याच्यावर चर्चा झाल्या, संशोधन झाली, पण आता या निष्कर्षावर आलेलं आहे की धनगड हा अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये आहे नाही। आणि ज्या पद्धतीनं त्या धर्तीवर, ज्या पद्धतीनं बाहेरच्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली की धनगर एक आहे आणि एसटी प्रवर्गामध्ये ज्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली, तेच पद्धतीनं जो अन्याय मागच्या कित्येक वर्षापासून झालेला आहे तो अन्याय आता दूर करायचा असेल आणि त्याची अंमलबजावणी करून ह्या समाजाला, जो भटक्या समाज आहे त्याला आमच्या पाठीशी सरकारने उभं राहावं। ज्या पद्धतीने आमच्या मतांवर प्रत्येक सरकार आले, बारामती हे देशाचं केंद्र आहे, तिथं धनगर समाज एवढा मोठ्या संख्येनं असताना त्यावेळेस पण प्रत्येकाने त्याची मतं घेतली किंवा तिथं आंदोलन झाल्यानंतर सरकार बदलली। जर हा धनगर समाज एवढा मोठ्या संख्येने असेल तर त्यांच्यावर अन्याय होत असताना, एवढ्या दशकावर अन्याय होत असताना हा भोळा समाज आहे आणि ह्याच्या पाठीशी जर तुम्ही उभारत नसाल आणि सारखे गाजरं दाखवत असाल तर निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीला सरकारला सामोरं जावं लागणार आहे। पालकत्व म्हणून मी आता टीका कुणावर करत नाही, पण पालकत्व म्हणून आत्ता त्यांची जबाबदारी आहे की हे जे काय आंदोलन आहे त्याला वाचा फोडायचे असतील, आमचे जे समाज बांधव तिथं उपासन करतायत आणि जीवनाशी लढतायत, तर त्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे। नाहीतर ह्याचे परिणाम निश्चितपणे सरकारला येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा धनगर समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि मी निश्चित सगळ्यांचा आभार मानतो, जी काही आत्ता आम्हाला इतर समाज बांधव जे पाठिंबा देत आहेत त्यांचंही मी खूप आभार मानतो की महाराष्ट्रामधील जवळजवळ 60-65 जी जातीवादी घराणे आहेत, या जातीवादी घराण्याने या धनगर समाजाची एवढी कुचंबना या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे की ती पुढील जरी आरक्षण आम्हाला घटनेमध्ये असताना जर हे देऊ देत नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणतं नसेल। त्यामुळं आताचे जे सरकार आहे हे धनगर समाजाच्या वतीनं आता कुठंतरी थोडंसं पॉझिटिव्ह दिसतंय। जर या धनगर समाजाला ज्या 36 नंबरला धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी जर या सरकारनं केली तर येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज या सरकारला किंवा या सरकारमध्ये असलेले शिंदे सरकार यांचे फोटो या धनगर समाजाच्या महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये, देवाऱ्यामध्ये पूजले जातील, एवढं मी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी बोलू शकतो। सकल धनगर समाजाची जे देश पातळीवर कमिटी आहे आणि आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब हे जे दिशा ठरवतील त्या दिशेला त्यांचा जो निर्णय असेल त्यांना ताकदीनं पाठिंबा देणं आणि या तालुक्यातला जो समाज आहे, धनगर समाजाचे नेते मंडळी आहे, त्यांचा जो निर्णय असेल त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करू आणि निश्चितपणे ताकदीनं येणाऱ्या 4 दिवसाच्या आत धनगर समाजाचं जी मागणी आहे ती पूर्ण करेल असा सरकार मला विश्वास आहे। आम्ही शिवसेनेचं काम करत असतो तर आम्ही पहिल्यांदा धनगर समाजात आहे, समाजाचं ऋण फेडण्यासाठी, समाजाच्या तळागाळातली प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी गोपीचंदजी पडळकर साहेबासारखा या तगडा माणूस या महाराष्ट्रात काम करतोय। आज
15 दिवस झालं आंदोलनाला माणसं बसली, त्यांच्या जीवाचं सरकार तर आरक्षण देणार हे आम्हाला माहिती आहे, द्यावं लागणार आहे ही सरकारचं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पण या ठिकाणी या 6 जण जे बसतील त्यांच्या जीवाचं काही कमी जास्त होऊ नये याची दक्षता सरकारनं त्वरित घ्यावी. आणि पडळकर साहेब आणि 5-6 जण जे या ठिकाणी राज्य सरकारसोबत चर्चा करतात त्यांनी त्वरित निर्णय घेऊन या ठिकाणी या समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं हीच विनंती आहे. अभिलाषा प्लाय ग्लास अँड हार्डवेअर जुनून